नमस्कार, आपले स्वागत आहे सनातन ज्ञान चॅनलवर. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आरशाला विषय केवळ चेहरा पाहण्याचे साधन मानले जात नाही, तर आरसा हा घरातील ऊर्जेचा परावर्तित करणारा सर्वात मुख्य घटक मानला जातो. जर आरसा योग्य दिशेला असेल तर तो घरातील सकारात्मक ऊर्जा दुप्पट करतो, पण जर आरसा चुकीच्या जागी लावला असेल तर तो घरातील आजारावर, कौटुंबिक कलह किंवा आर्थिक नुकसान वाढवू शकतो असे मानले जाते. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण घरातील आरशाशी निगडीत 15 अत्यंत कडक वास्तू नियम आणि सोपे उपाय सविस्तर समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि सांगा. 1. बेडरूममध्ये बेडच्या समोर आरसा नसावा. वास्तुशास्त्रानुसार झोपलेल्या अवस्थेत तुमचे प्रतिबिंब आरशात दिसणे खूप मोठा वास्तुदोष मानला जातो. त्यामुळे पती पत्नीमध्ये विनाकारण वाद होतात, मानसिक ताण वाढतो आणि शांत झोप लागत नाही. 2. बेडरूममधील आरशावर रात्री पडदा टाकावा. जर जागेच्या अभावामुळे बेडरूममधील आरसा किंवा डायनिंग टेबल बदलणे शक्य नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी त्या आरशावर कापड किंवा पडदा नक्की लावा. 3. आरशाची अचूक दिशा. घरातील आरसा नेहमी पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावावा. उत्तर दिशा ही कुबेराचे देवाची मानली जाते. जर पूर्व दिशा सूर्याची दिशा मानली जाते तर दिशांना लावलेला आरसा समृद्ध दुप्पट करतो. 4. दक्षिण आणि पश्चिम भिंतीवर आरसा लावू नये. दक्षिण किंवा नैऋत्य भिंतीवर आरसा लावणे पूर्णपणे टाळावे. दक्षिण दिशेला लावलेला आरसा घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर फेकून देतो आणि घरात राग व चिडचिडा वाढतो. 5. फुटलेला किंवा तडा गेलेला आरसा. घरात तुटलेला, तडा गेलेला किंवा धुरकट असलेला आरसा कधीही ठेवू नये. असा आरसा घरात प्रचंड नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो, ज्यामुळे कामात अपयश आणि आर्थिक नुकसान होतो. 6. मुख्य दरवाजाच्या अगदी समोर आरसा नसावा. घराच्या मुख्य दरवाजा उघडल्या समोरचा मोठा आरसा असेल तर बाहेरून घरात प्रवेश करणारी सकारात्मक ऊर्जा त्या आरसा परिवर्तन होऊन परत बाहेर निघून जाते. 7. 2 आरसे एकमेकांसमोर लावू नये. घरातील कधीही 2 आरसे एकमेकांच्या समोर लावू नयेत. त्यामुळे घरामध्ये ऊर्जेचा गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे मन स्थिर राहत नाही. 8. तिजोरी किंवा कपाटाच्या आत आरसा. जर तुमच्या पैशाच्या कपाटाच्या किंवा तिजोरीच्या आतल्या बाजूला जर आरसा असेल, त्यात तुमचे पैसे दुप्पट दिसतात, तर तो अतिशय शुभ मानला जातो. त्यामुळे धनाची आवक वाढते. 9. स्वयंपाकघरात आरसा नसावा. स्वयंपाकघरात अग्नीचे स्थान आहे. तिथे आरसा लावल्यास अग्नीचे प्रतिबिंब पडते. ते वास्तुशास्त्रानुसार घरातील सदस्यांचे आरोग्य बिघडवणारे मानले जाते. 10. धुळीने माखलेला आरसा वापरू नये. घरातील आरसा नेहमी स्वच्छ पुसले असावे. आरशावर धूळ नसावा. डाग साचल्याने घरातील सदस्यांच्या विचारांमध्ये स्पष्टता राहत नाही आणि निर्णय चुकतात. 11. गोल किंवा असमान आकाराचा आरसा. वास्तुशास्त्रानुसार घरातील चौकोनी, स्क्वेअर साईजचा किंवा आयताकृती, रेक्टँगल आकाराचा आरसा सर्वात शुभ मानले जाते. अतिशय त्रिकोणी किंवा विचित्र आकाराचे आरसे वापरणे टाळावे. 12. जमिनीपासून आरशाची उंची. आरसा नेहमी जमिनीपासून किमान 4 ते 5 फूट उंचीवर असावा. अगदी खाली जमिनीजवळ लावलेला आरसा नकारात्मकता वाढवतो. 13. आजारी व्यक्तींच्या खोलीतील आरसा. घरात जर कोणी व्यक्ती सतत आजारी असेल तर त्यांच्या पलंगासमोरचा आरसा तातडीने काढून टाकावा. त्यामुळे त्यांच्या आरोग्यात वेगाने सुधारणा होतो. 14. जेवाच्या टेबलावरचा आरसा. डायनिंग टेबलवरच्या समोरचा आरसा लावणे अतिशय शुभ मानले जाते. त्यामुळे जेवणाचे ताट दुप्पट दिसते. त्यामुळे घरात अन्नाची कधीही कमतरता भासत नाही. 15. लहान मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत आरसा. अभ्यासाच्या टेबलच्या खाली अगदी समोरासमोर आरसा नसावा. अभ्यासात करताना स्वतःचे प्रतिबिंब दिसल्याने मुलाचे मन विचलित होते आणि एकाग्रता भंग पावते. भाविकांनो, या 15 वास्तुशास्त्र नियमापैकी तुमच्या घरातील आरसा कोणत्या दिशेला आहे
मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि सनातन ज्ञान चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.